महेंद्रनं मैदान सोडल्यामुळे पृथ्वीराजला विजयी घोषित करण्यात आलेला आहे। महेंद्र गायकवाड विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ असा हा थरारक असा सामना झालेला आहे। परंतु आपण बघतोय की या सामन्यात पृथ्वीराज महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे। पहिल्यांदाच पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी झालेला आहे। महेंद्र गायकवाडनं मैदान दोनदा सोडलं आणि त्यामुळे पृथ्वीराजला आता यंदाचा महाराष्ट्र केसरी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे। निकालावरून एकीकडे गोंधळ झालेला असताना आता मात्र पृथ्वीराज मोहोळनं महाराष्ट्र केसरीची गदा आपल्या नावावर घेतलेली आहे। थेट दृश्य महाराष्ट्र केसरी स्पर्धा 67वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही आज नगरमध्ये पार पडली आणि त्या ठिकाणी पृथ्वीराज मोहोळ यंदाचा महाराष्ट्र केसरी म्हणून पुढे आलेला। पृथ्वीराज मोहोळ मनपूर्वक अभिनंदन। आमदार संग्राम भैया यांच्या वतीने यावेळेस पृथ्वीराजचं अभिनंदन करण्यासाठी सगळे मल्ल जे होते प्रशिक्षक जे होते ते या ठिकाणी आले आणि त्यांनी अक्षरशः पृथ्वीराजला खांद्यावर उचलून घेतलाय आणि आपला आनंद साजरा केलेला। अभिनंदन आमदार संग्राम भैया यांच्या वतीने। तर ही दोन दृश्य आपण बघतोय। यावेळेस एका वेळेस राडा झाला होता आणि यानंतर पृथ्वीराज मोहोळ हा विजयी ठरलेला आहे। ही दोन दृश्य यावेळेस आपण बघतोय टेलिव्हिजन स्क्रीनवर। राक्षनं पंचांना लाथ घातली होती आणि कॉलर धरली होती। निकाल घोषित केल्यानंतर राक्षेचा राग अनावर झाला। त्यानंतर आपण बघतोय की अखेर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पृथ्वीराज मोहोळ यानं जिंकलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते चांदीची गदा देऊन या पैलवानाचा सत्कार करण्यात आलेला आहे। 1.25 किलोची चांदीची गदा यावेळेस पृथ्वीराज मोहोळ आज लाख रुपयांचं बक्षीस तसंच एक थार गाडी देखील महाराष्ट्र केसरीला देण्यात येते। महाराष्ट्राचा पारंपरिक असा हा खेळ गेल्या अनेक वर्षांपासून 6 ते 7 दशकांची ही केसरी कुस्ती स्पर्धा महाराष्ट्रात भरवली जाते आणि याच थारची चावी देखील यावेळेस उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पैलवान पृथ्वीराज मोहोळला देण्यात आलेली आहे। सगळे बाजूला चला, बाजूला चला। केसरी 2025 चे मानकरी ठरलेले पैलवान पृथ्वीराज मोहोळ मनपूर्वक अभिनंदन। महाराष्ट्र केसरीची फायनल आज मात्र पृथ्वीराजनं मारली आणि यंदाचा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पृथ्वीराज मोहोळनं डिस्काउंट केला असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार ठरलेले पैलवान राक्षसोबत देखील पृथ्वीराज मोहोळची लढत झाली होती। राक्षला चितपट करत या निकालावर देखील राक्षनं आक्षेप घेतला होता। पंचांसोबत हाणामारी देखील केली होती। तरी देखील पृथ्वीराज मोहोळ हा आपल्या खेळावर ठाम राहिला आणि खेळावर पूर्ण लक्ष केंद्रित करत त्यानं पुन्हा एकदा काका पवार यांच्या तालमीतील महेंद्र गायकवाडला चितपट केलेला आहे। दोनदा मैदानाच्या बाहेर महेंद्र गायकवाडला पाठवल्यानंतर पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित करण्यात आलेला आहे। आनंद साजरा करताना पृथ्वीराज मोहोळ यांच्या तालमीतले सगळे पैलवान या ठिकाणी आपण बघतोय। यंदाचा महाराष्ट्र केसरी म्हणून पृथ्वीराज मोहोळ पुढे आलेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते चांदीची गदा देऊन त्याचा सन्मान करण्यात आलेला आहे। अर्थातच ही चांदीची गदा यावेळेस मिळवण्यासाठी वर्षभर सगळे पैलवान प्रयत्न करत असतात। केसरी 2025 चे मानकरी ठरलेले पैलवान तालमीतला सराव सोबतच मनपूर्वक अभिनंदन। आहारावर देखील या पैलवानांचं विशेष लक्ष, वर्षभराची ही मेहनत आज मात्र पृथ्वीराजच्या कामी आली आणि पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे। अर्थातच आनंदाला पारावार नाही। पृथ्वीराज मोहोळ त्याचे जे प्रशिक्षक होते त्यांना देखील यावेळेस विजय मल्लांनी आपण बघतोय की कशा पद्धतीनं खांद्यावर उचलून घेत हा आनंद साजरा केलेला आहे। दमदार कार्य सम्राट आमदार
संग्राम भैया जगताप आणि त्यांच्या सर्व टीमचा अगदी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे. आज आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या सगळं कुस्तीची माहिती देणार महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ खेळ कुस्ती या पुस्तकाचं प्रकाशन झालं. लेखक पैलवान बाळासाहेब हरिश्चंद्र शेंदूरकर राज्य प्रतिनिधी कुस्तीगीर संघ यांच्या पुस्तकाचंही प्रकाशन संपन्न झालं. अभिनंदन आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने. सगळे बाजूला चला, बाजूला चला. केसरी 2025 चे मानकरी ठरलेले पैलवान पृथ्वीराज मोहोळ मनपूर्वक अभिनंदन आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने. सगळे बाजूला चला, बाजूला चला. केसरी 2025 चे मानकरी ठरलेले पैलवान पृथ्वीराज मोहोळ मनपूर्वक अभिनंदन.